तुटला आयुष्याचा दोरा वीरवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठमोरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी चोखोबाराय यांचा वृत्तीसार प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या मंगळवेड्याच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा ठरत असतो। हिरवा उगा पसारा मानवी जीवनातील सत्सच विवेक बुद्धीने केलेली दोन कामं सोडून दिली तर बाकी सगळा पसारा ठरतो। कोणती दोन कामं? एक ब्रह्मांडाच्या मालकाचं निष्ठेने केलेलं भजन आणि जीवनात तुम्ही कोणावर केलेला परोपकार, मोठ्या श्रद्धेने केलेला परोपकार एक, आणि माझ्या विटेवरच्या मालकाचं केलेलं निष्ठेनं भजन, या दोन गोष्टी जर सोडून दिल्या तर बाकी सगळा पसारा ठरतो। विडाला मालकील माणसं आहेत। महाराष्ट्रात फिरत असताना बऱ्यापैकी प्रकारची माणसं भेटतात। चिकित्सक म्हणे महाराज आमच्याकडे पैसे भरपूर आहेत। असू दे ना मग, आणतो का आम्हाला? नाही म्हणे एवढे पैसे आहेत आमच्याकडे, 2-3 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यातली 1000 कोटीची प्रॉपर्टी आम्हाला देऊ आणि ये मग आमची माळ तोडायची थांबेल। सुमळ्या म्हणलं तुला अकलीचा कांदा नाही भडव्या। रावणाची एक चौकट इकल्यावर 13 खासदार होता येत होतं। कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला। अशा 7 कोटी चौकटी होत्या, तरी दुपारी 2 वाजून 18 मिनिटाला हाणला। आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करतो का? चला पैशाचा गर्व इथंच संपला आपला। विडाला महाराज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बंगला आहे, तरी तुझे पोरं बंगल्याच्या छतावर जाणार नाहीत। ते घर सुद्धा तुझ्यासाठी पसारा ठरेल। काय सुंदरशी बाथरूम केली महाराज, जरी करू दे सुमळ्या तरी पण तुला त्या बाथरूम मध्ये जाळीत नसतात। वास्तु यो अधिष्ठितयं स्नानातर्पणं नैवायाम आभ्रपटलेशि सन्निधानाम स्नानं स्नानं तर्पणयो। किरवयाच्या पलीकड ए धातु पात्राय त्यागेषु, इथं सोन्याचे भांडे असतील, चांदीचे असतील, पितळाचे असतील, स्टीलचे असतील, एकाही पात्राने आंघोळ घालीत नाही। मत्कुंभम स्नानेषु, शेवटची आंघोळ मातुड्याच्या गाडग्यान घालतात। म्हणजे तुझ्या घरातले खंडीभर भांडे आहेत ना, हे सुद्धा पसारा ठरतात, पसारा ठरतात। प्रत्येक गोष्ट पसारा आहे। सज्जनांनो, आप गए दुनिया डूब गई। ज्या दिवशी आपण जातो त्या दिवशी सगळा पसारा ठरतोय। आपल्या अंगाला लावलेली साबण घरातली सगळी लोक अंगाला लावतात एरवी, पण आपण मेल्याच्या नंतर आपल्या अंगाला लावलेली साबण मागे राहिलेली आपली बायको पण लाईत नाही। बायको जर आधी गेली तिच्या अंगाला लावली तर नवरा पण लाईत नाही, पोरं पण लाईत नाहीत। साबणात बसतक म्हातारी साबणात बसली का? नाहीत लाईत महाराज। पसारा ठरतो सज्जनांनो, पसारा ठरतो। ये रवा उगा पसारा टाकोनी पळती किंवा सांडोनी पळती रांडा पुरे अंती होती पाठमोरे। हे सगळे मशानातून वापस फिरतात, तिथपर्यंत येतात। मित्र आले गोत्र झाले तेही मशानी होनी परतले, वापस फिरतात ते। बऱ्यापैकी लोकांना पाहुण्या रावण्याचं भूषण सांगायचा नाद असतोय। आमचा पाहुणा मंत्री, तरी तो काहीच करणार नाही, आलाच वेळ काढून तर तुला फुकायला येईल, कोणी सोडवत नाही। हे पसारा ठरतात। चोखा म्हणे फजित खोर माझे माझे मनती घर, गोड सांगितलं मंगळवेड्याच्या मालकानं। ती माणसं फजित खोर आहेत जे माझं म्हणतात ते। घर असावा मरेपर्यंत लागते, पैसा असावा मरेपर्यंत भौतिक गरजा भागवण्यासाठी लागतो, पण माझाच म्हणून जर आपण जगत असेल तर आपण मूर्ख आहेत। ते फजितखोर आहेत, फजितखोर आहेत।
तुटला आयुष्याचा दोरा. दोघ जणांनी आपल्या बाबांचं श्राद्ध करताय, एक जण आपल्या आईचं श्राद्ध करतोय. महाराज, आई वडिला इतकं दैवत जगात मोठं कुठलंच नाही. कुठलं मोठं नाही, कुठलं मोठं नाही. मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय, आपल्याकडे प्रत्यक्ष पांडुरंग जर घरी आले, विटेवरचे मालक जर घरी आले, तर आपण त्यांची पूजा करणारच. देवाला आसनावर बसवलं, देवाची पूजा चालू होती. देवाची पाद्यपूजा चालू आहे. दया दुधाने पंचगव्यानं देवाचे पाय धुतले, त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवल्या आणि पूजा चालू होती. तेवढ्यात ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय पांडुरंगाची पूजा करत असताना आल्याबरोबर, महाराज पांडुरंग कोणाकडे कसे येतील? भंगिऱ्याकडे. त्या अधिकारी माणसाकडे भगवान पांडुरंग परमात्मा आलेत. मग पांडुरंग परमात्मा ज्या व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती साधी नाही ना. कोणाकडे देव कसा जाईल? देवाची पूजा चालू असताना ज्ञानोबाराय तुकोबाराय आल्याच्या बरोबर ती पूजा करणारी, पांडुरंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीनं पांडुरंगाला आसनावून उठील आणि सांगितलं, देवा तुम्हाला बाजूला सरकावं लागतंय, या आसनावर मी ज्ञानोबाराय तुकोबाराय बसवीन. देव सारावे परते, संत पूजावे आरते. संतांची पूजा देवाच्या अगोदर. देवाला राग आला असेल का? नाही. भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा करत असताना नाचत होते. नाचत होते. पंढरीनाथ नाचत होते. इतका आनंद. स्वतःची पूजा लोटून दिली यजमानानं आणि संतांची पूजा केल्याबरोबर देवाला आनंद वाटत होता. आता ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा चालू आहे. देवाला उठून तिथं बसविले. इथं ज्ञानोबाराय तुकोबारायला बसविलं आणि पूजा करणाऱ्याचे मृत पावलेले आजोबा पितृरूपात आले. पितृरूपात आले. आता पितृरूपात आल्याच्या नंतर महाराज पूजा करणारा किती अधिकारी असेल, ज्याच्याकडे देव स्वतः आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय स्वतः आले. ज्ञानोबाराय तुकोबारायची पूजा करत असताना ज्ञानोबाराय तुकोबारायच पूजा करणाऱ्याला म्हणले, आता आमची पूजा करू नको, पितरांची कर, पितरांची कर. दृष्टांत संपला. देवापेक्षा संत मोठे आणि संतांपेक्षा स्वतःचे पितर मोठे. मायबापा इतकं दैवत दुसरं कुठलंच मोठं नाही. पुन्हा एक मुद्दा सांगतो, कळेल रुचेल पचेल अशा सोप्या भाषेत सांगतो. अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते, घालू बी नाही. कळेल रुचेल अशा साध्या भाषेत बोललं पाहिजे. हे मायानं हमन ब्रह्मन, बोटात अंगठी आहे का अंगठीत बोट आहे, टोपीत डोकं आहे का डोकीत टोप आहे, हे कशाला आगावपणा? शर्ट अंगात आहे का अंग शर्टात, हे कशाला कोणी सांगायचं? दोऱ्याचं शर्ट आहे का शर्टाचा दोरा आहे? आपल्याला काय करायचं? त्या घराने येऊन फुकट कळण शेंडी वळवळ. आपण भक्ती संप्रदायातली माणसं आहेत. सरळ 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 बोललं पाहिजे. आडकीता ठेवून द्याला दाळानं सुपाऱ्या फोडायला दात पडतील सुंबळ्या. तीर्थ 360 सांगितले. बरं, 360 तीर्थ आपण पाहतो. 3437 उपनद्या आहेत भारत देशामध्ये. तसा मी 7वी पासच आहे. जास्त शिकलो तर अजून बी पुन्हा काही अभ्यास केला असता, पण आता कमी शिकलो, जाऊ दे, आता कसं शिकता येईल. 7वी पासच आहे. 3437 एक पुरावा, 2701 पुरावा. एवढ्या उपनद्या आहेत, उपनद्या. आणि तीर्थाच्या बाबतीत जर विचार केला तर 360 तीर्थ येतं. याच्यातले किती माहिती आहेत आपल्याला? ब्रह्मगिरीवरचं तीर्थ माहीत असेल, कुशावर्ता त्र्यंबक राजाच्या सानिध्यातलं. खाली येणारी खाली गंगा नाशिकची ही माहीत असेल. चंद्रभागा माहीत असेल. देहू आळंदीतली इंद्रायणी माता माहीत असेल. तुंगभद्रा कुठं आहे, चर्मनवती कुठं आहे, सरस्वती नदी कुठे आहे, हे काय माहिती आहे आपल्याला? तीर्थ तर 360 सांगितले. कुठं असेल चर्मनवती? ज्या चर्मनवती गंगेच्या तीरावर या भारतातल्या पवित्र देशामध्ये, या भारत देशामध्ये मानवी शिवाचं लग्न झालं. त्या शिवाचं नाव होतं राजा कर्ण. हे वंग देशात. याच देशाच्या लगत असणारा एक देश, त्या देशामध्ये 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे गंडकी नावाचं तीर्थ. तिथले पंढरीतले मालक त्या तीर्थामध्ये पाषाण होऊन पडले. काय बघू शकतो
आपण 360 तीर्थ कुठे एवढं आहे का आपल्याला बघायची हिंमत? बरं ठीक आहे, आपण प्रयत्न जरी केला तरी पोहोचू शकतो का तिथपर्यंत? तर हे सर्व तीर्थ पंढरपूरला गेल्यावर प्राप्त होतात. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. नुसती पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठभीत पाहिली की 360 तीर्थ घडते. पण यासाठी सायास लागते. इथून पंढरपूरला तर जावं लागेल. पंढरपूरला गेल्यावर पहिला तिथं विधी आहे चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. त्याच्यानंतरचा विधी आहे नगर प्रदक्षिणा करावं लागेल. आणि नंतरचा विधी आहे मंदिराच्या जवळ यायचं. मंदिरालाचा कळस पाहून प्रदक्षिणा केल्याच्या नंतर मग पाठभीत पाहिली की 360 तीर्थ. पण हे 360 तीर्थ कधी घडतात माहिती आहे का? त्याच्यासाठी वेळ काढून पंढरपूरला जावंच लागेल. वेळ काढून त्या चंद्रभागेमध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये चंद्रभागेचं स्नान करावं लागेल. पायात बूट चप्पल न घालता रामकृष्ण हरी म्हणत म्हणत खांद्यावर पताका घेऊन नगर प्रदक्षिणा करावं लागेल. मग मंदिराच्या जवळ आल्यावर पाठभीत पाहिल्यावर 360 तीर्थ घडतात. म्हणजे प्रयत्न करावा लागतील का नाही? 1 रुपयाचा प्रयत्न न करता 360 तीर्थ मिळतात. सकल तीर्थाची धुरी जी का जान माता पितरे. आईचं वडिलाचं दर्शन घेतलं रे घेतलं की 360 तीर्थ त्यांच्या पायावर प्राप्त होतात. इतके मोठे आई वडील आहेत, इतके मोठे. आणि त्या आपल्या वडिलांचा आदर म्हणून रामदास आणि परशुरामजी मोठ्या श्रद्धेनं पुण्यस्मरण करतात. आणि आपल्या मातोश्रीचं सुदामराव मोठ्या श्रद्धेने श्राद्ध करतात. या तिन्ही सद्भक्तांना धन्यवाद. त्यांच्या कुळामध्ये काही मुली आहेत, काही नातवी आहेत, नातू आहेत. हे सगळा जो काही परिवार आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. सज्जनांनो, आयुष्याची माळ ही तुटत असताना यम हा विचार करत नाही. कधी कधी असं होतंय, लग्न जमलंय, पत्रिका छापल्यात, आजपासून 5व्या दिवशी लग्न आहे आणि आजच नवरदेव गेला. पाहतो आपण टीव्हीवर पेपरवर केरू महाराज बातम्या. एक नवरदेव तर असा पाहला, हळदीला जाणार आहे म्हणून नावीदादाच्या दुकानात जाऊन काय करते, शेविंग, आता नवीन चेहरा धुण्याचं फेशियल काय अजय, हो ते 1000-1500 रुपये देऊन असा चेहरा चोळून साफ करण्यासाठी. म्हणजे रंग पाहिलाच राहतो तो. त्याच्यात काय बदल होणार आहे? हा, पैशावाल्यानं तो 2-2 घंटे मुटके त्याच्यात घातले असते नीट होण्यासाठी. ते कसं होईल? त्या मालकाने एकदा दिलंय ते दिलंय, त्याच्यात काय बदल नसते. हा, हे लय करणं हे पैशाचा जोर आहे. इकून चोळ तिकून चोळ, आमक कर तमक कर. ते नवरदेव त्या दादाच्या दुकानात गेला आणि त्यानं चोळून तात्पुरता गोरापान केला. वापस येताना मोटरसायकल वाहनात अडकली. छापलेल्या पत्रिका, वाटलेल्या पत्रिका सगळ्या मातीत गेल्या. यमाने विचार केला का याला 5व्या दिवशी आता याचं लग्न होणार आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां उदस्तेषां पराजयो. त्याचा गाणं घातलेला आहे, गणेश बाप्पांचं आवाहन केलेलं आहे, देवदेवतेंना सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाही आम्हाला विचार केला. काय वाटलं असेल त्या मुलीला, मी ज्याच्याशी पाणी ग्रहण करणार आहे तो अक्षरशः अंतरपट सुटायच्या आधी 5 दिवसानं गेलाय. मागे भाऊबीजीच्या वेळेस एक वार्ता पाहिली. बहिणीच्या घरी ओळण्यासाठी भाऊ चालला, उसाच्या ट्रॅक्टरमध्ये गुतला, जाग्यावर गेला. यामाने विचार नाही करायला पाहिजे? त्या बहिणीच्याकडे चाललाय. नाही महाराज, नाही त्या यमाशी करुणा. यमाला विचारलं का रे तुला दयामाया का नाही? ते म्हणला अरे मला ताण देऊ नका रे, मी पंढरीतल्या मालकाचा नोकर आहे, मालकानं सांगितलेलं करतोय, मी नोकर आहे दुसऱ्याचा, नोकर आहे. यमाला काही दयामाय नाही. जन्मलेल्या लेकरानं काय दोष केलाय? नेमकंच झालेलं बाळ त्याला कळतंय का वाडा माझा आहे? त्याला माय पण कळत नाही माझी म्हणून. त्याला पिता सुद्धा कळत नाही माझा आहे. माझी मावशी कोण, काका कोण, काकी कोण,
हे कोण बाजूचे आहेत काही कळत नाही. अपपर भाव ज्याला कळत नाही, त्यानं जन्माला आल्यावर कोणाला शिवी दिली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाची वस्तू घेतली नाही, तरी पण त्याला सुद्धा देव यम घेऊन जातो. जन्मले ते बाळ नाही विचार करत तो यम. कधी कधी जन्माला आलेलं बाळ जाते, आई वाचते. सज्जनांनो, कधी कधी इतकं पाहायला भेटता माणूस बाळाला जन्म दिल्याबरोबर आई मरते, कोणाला प्यायचं त्यानं. असं कितीतरी पाहतो आपण. कारण तो यमाचा दोष नाही, तो आयुष्याचा दोष आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा, आतापर्यंत यम धर्माला लिहिता आलं नाही ती सुद्धा माणसं गेले. बाग आता लक्षात येईल काही काही लोकांना किती आयुष्य होतं, नाही थांबले ती सुद्धा. का थांबता येत नाही? हे उष्ण आणले. आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार, आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार, इतराचा पाडकून नेमिले जाण न चुके ते. पैठणचे मालक सांगतात उष्ण आणले ना, हे द्यावं लागतंय, मोठमोठ्यांना द्यावं लागले. इतराचा पाडकोन नेमिले जाण न चुके ते. मोठमोठ्यांना जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे? आयुष्याची माळ तुटत असते. किती मोठ्या माणसांची. एका व्यक्तीकडे खिरू महाराज एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं. सत्पुरुषाय नमो नमः. आणि शक्यतो पाया चांगल्यांच्या पडलं पाहिजे. आपल्या संप्रदायाचं ब्रीद पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणजे केरू महाराज याचा अर्थ असा नाही की भंगिऱ्याच्या पण पाया पडा, डुकरायच्या बी पाया पडा. हो, ते लायकीचे असले पाहिजे. हा, किती डुकरं दाखवायचे तुम्हाला? 4 पायाचे नाही म्हणालो मी, पांढरे शुभ्र कपडे घातलेले सुद्धा डुकरं दिसतील. अशा नालायकांच्या पाया पडायचं नाही. एक मन पाहलती मी, पाणी पिना छान की पाणी चाळून पिलं पाहिजे, आजार होत नसते. आणि महाराज हा सात्विक शोधला पाहिजे, ज्याने एकही चूक केली नाही असं पाहिजे, ज्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. अशा लोकांच्या पाया पडा. मग एकही अभंग पाठ नसलं तरी चालेल, पण आचरण गोड असलं पाहिजे. आचरण भ्रष्ट लोकांच्या पाया पडल्याच्या नंतर त्यांच्या पायातलं पाप तुम्हाला जाळू शकते, तुम्हाला जाळू शकते. पिढ्यानं पिढ्या मातीत जाऊ शकतात, पिढ्यानं पिढ्या. कोणाच्या नाही पाया पडायचं. अशा अधिकारी व्यक्तीच्या पाया पडलं का दर्शनाची या प्रशस्ती पुण्य पुरुष. आळंदीतल्या मालकांनी सांग, पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं. प्रणाम. एकदा नाही, दोनदा नाही, 5-50 पाऱ्या. हे काय काम आहे रे, एवढ्या बऱ्या पाया पडलास? हा, ते महाराजच होते. तुम्ही एखाद्या महाराजाला प्रसन्न करताल, दरवेळेस पाया पडा की 100 दी, 200 दी, 500 दी, 300 दी. ते कोरक पाय लांबूनच बसन पडत राहा. त्याला काय लाज थोडीची, गतुडं व्हालं ना त्याचं. लय तुमचे नख लागले तर बुट घालून बसल. तुमच्यातले 2% असे बी नाकली, बुट घातल्या बी पाया पडतात 5. महाराज परमार्थाला कलंक. संप्रदायातल्या चुकीचं वागणाऱ्यांनी आणत असतील हे सोडून द्या, पण तुमच्यात पण 2% इतके भडवे येतं की चुकीचं वागणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेता. विठाला विठाला. म्हणून या पापाचे वाटेकरी तुम्ही पण आहात. दोघाशी पतन सारिखेची तुम्ही पण आहात. तुम्हाला एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. उदाहरण सांगतोय, उदाहरण कोणी अंगावर घेऊ नका. 5 जिल्ह्यात 1 नंबरचा गायक आहे, पण दारू पितोय. लोक म्हणले त्याच्यासारखा गायक कोण नाही. आपला सप्ताह त्याच्याशिवाय रंगतच नाही. तू आज सप्ताह झालाच नाही. सप्त्या तेव्हा आणल्याच्या नंतर सप्ताह कसा होईल? तू
या संप्रदायात नाटक नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. इथे आगाऊपणा चालणार नाही. कारण इथल्या या संप्रदायाचा जो बॉस आहे का, मालक आहे का, जो धनी आहे का, तो फार डोळस आहे. डोळस म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेही करा, तो त्या जाग्यावर उभाचे. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र व्यापलाय. आणि इतकं व्यापूनही त्यानं प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं ठेवले. चित्रायत गुप्तेषु गुप्तेषु भय चित्रानाम लिखितम स पापायाम वर्णी पुण्यायम कालास्तते वच नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे नालायकांनी लिहिले का? सोबत ठेवलेत त्यांनी माणसं. म्हणून या संप्रदायात कसुराही चूक चालत नाही. चांगल्याचं दर्शन घेत जा. गुरुवर्य माधव महाराज वगैरे म्हणायचे, गळ्यात तुळशीची माळा असावं, नुसतं रामकृष्ण हरी त्यानं म्हणावं, त्याला एक अभंग पाठ नसावं, पण त्यानं एक सूत्र ठेवलं पाहिजे. जिच्याशी लग्न केले ती सोडून देऊन जगातल्या प्रत्येक स्त्रीला सोडून द्यायची, म्हणजे काढून नाही म्हणालो. हो, जिच्याशी लग्न केलंय ती एकटी जर सोडून दिली तर जगाच्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो भारतातला 1 नंबरचा महाराज. या संप्रदायात आचरणाला फार मोठी, कवरला फार किंमत आहे. कवरला. आणि तुम्हाला एक सांगू का, कवर खराब झालं की कोणती वस्तू खराब होती. घड्याळाच्या काचाची किती किंमत असते? घड्याळ 1 लाखाचं आहे, 5 लाखाचं आहे. सोन्याचं असेल काय, त्याला त्याचे काटे सोन्याचे असतील काय, आपल्याला का पैसे द्यायचे का? पण काच सोन्याचा असतो का? आणि ते काच फुटल्या, मधात पाणी गेल्यावर चुना ठेवायच्या कामी. आता मी सांगू नये चुन्याच्या बाबतीत, पण त्या घड्याळामध्ये चुना तरी ठेवता येईल का की रुगो? कवर खराब झालं की त्याला शील म्हणतात, त्याला कवर म्हणतात. आणि कवर खराब झालं की मोठीनं मोठी वस्तू खराब होत असते. त्याच्यामुळे या संप्रदायातलं कवर शील आहे, चारित्र्य, पावित्र्य, लिनताय, नम्रता आहे. हे अत्यंत गोंडसपणानं सांभाळलं पाहिजे. अशा पवित्र व्यक्तीचं दर्शन घेतलं का रे? अरे ते महाराजच होते ते. कारण ते पालापाचोळ्याच्या नादी लागले नाही ना. पालापाचोळा कळाला ना, याच्यावर आरूढ होते ते महाराज. हे काय रे, इतक्या वेळा दर्शन घेतलंय, काय काम आहे? गुरुदेव मला स्वर्ग पाहिजे. स्वर्ग मागतो कुठला? तुला स्वर्ग भेटत असतो का? होत इथून होत. भाषाच महाराज 5 रागीट लोकांपैकी एक. पुराणाच्या भाषेमध्ये त्यांना शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी, त्याच्या 5 लोकांपैकी एक शीघ्रकोपी. अधिकारी लोक होते महाराज. यांना देव भेट होता. देव चळ कापायचा पंढरपुरातला मालक. इतका अधिकार होता या लोकांचा, एवढा अधिकार होता. कारण वागतच तशी होती ना. का देव भेट होता? हा, देवालाच मोठेपणी याच्यामुळे भेटले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, आमुची या भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलासी. या लोकांमुळे देवाला देवपण. याच्याकरता देव चळचळ कापायचा महाराज. बरं जाऊ द्या त्यांचं. गिरगावचा बाळू 3 जिल्हे ओलांडून जर इथं जेवायला येत असेल तर कृपा कोणाची? ज्ञानोबा आहे तुकोबरायचीच नाही. ज्ञानोबा आहे तुकोबराय सोडून द्यायला याला कांदे काढायला तरी बलिंग का कोणी? कांद्याचं टोपलं उचलीताना घाम सुटून चौकून कशाला बलितीन लोक तुला बाळ्या? मग ज्ञानोबा आहे तुकोबरायमुळे आपल्याला किंमत आहे. देवाला असेल नवल नाही. आपल्यालाही 2 टायमाच्या भाकरी त्याच्यामुळेच भेटतात. कोण विचारतो? एखाद्या गावात कीर्तनकार गेला, मृदंगाचार्य गेले, भजनी गेले. खरं तर आपल्याकडे भजने म्हणण्याची पद्धत आहे. आता नवीन पद्धत आली गुणीजन. भजन्या गेला, पकोद्या गेला, महाराज गेला. जाती विचारली माझी तुम्ही? 2दा आलो तुमच्या गावात, नाही विचारली. पकोद्याची विचारते कोणी? भजन्यांची विचारते कोणी? नाही. एकच जात विचारतात, फक्त गळ्यात तुळशीची माळ आहे. कारण वारकरी संप्रदायात कोण्या जातीला चोंबाळलं नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. या संप्रदायात जातील किंमत नाही. या संप्रदायात चांगलं वागण्याला किंमत आहे. विठाला विठाला मला स्वर्ग पाहिजे. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चलो बाहेर म्हणे. काल परवा आला म्हणे स्वर्ग पाहिजे.
महाराज ते इतकं आग्रही होतं, एवढं हट्टी होतं, म्हणण्यापेक्षा इतकं प्रयत्नवादी होतं. त्यानं 6 महिने दर्शन घेतलं. 6 महिने. महाराज साधूचं मन पाकळणार का नाही? आणि साधूचं अंतकरणी लोण्यासारखं असते. विस्तवाच्या जवळ नेलं की लोणी वितळतंय, आणि प्रेमानं श्रद्धेनं साधूचं अंतकरण आणि देवाचं अंतकरण वितळत असते. साधूकडे भाव पाहिजे, देवाकडे भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धेनं देव वितळता येतो आणि श्रद्धेनं साधू वितळता येतो. हे पैशाने वितळणारी वस्तू नाही. देव आणि संत हे पैशाने प्राप्त होणारे साधन नाही. हे नाही, हे फक्त श्रद्धेनं प्राप्त होते. 6 महिने दर्शन घेतलं. काही काम असेल, महाराजांचा पूजेचा टाइम होता, तितक्या वेळात जाऊन पाय धरले. राग आला. मूर्खा, तुला स्वर्ग पाहिजे? 6 महिन्यापासून बेजार करतो. धरला कमराला, फिट्ट धरला असा कमराला, आणि संदेशिवरी फेकला. चल मर स्वर्गात म्हणे. इतक्या वेगात वरी गेलं, इतक्या वेगात गुरुजी, पण स्वर्गाच्या शेवटच्या पायरीपर्यंत गेलं किरो महाराज. शेवटची पायरी माहिती स्वर्गाची कोणती आहे? स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय ठेवून जावं लागते. यम धर्माच्या, यमाच्या नाही, यम धर्माच्या. हो, आणि यम धर्माच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद फक्त भजनात आहे. ती ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. ते जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. महाराज काय ताकद! या हरिभजनानं विश्व ढवळून काढलंय. त्यांची ताकद आहे, त्यांची हरिभजने ढवळीले जग, त्यांच्यात ही ताकद आहे. चुकविला लाग कळी काळाचा. काळाच्या डोक्यावर पाय ती लोक ठेवू शकतात. महाराज चिमुकल्या वयात एका व्यक्तीनं भजन केलं. चिमुकल्या वयात बाबांच्या मांडीवर बसलं. बाबा जरा बायकोच्या बगलातले होते. ते पोराचे बाबा, आजोबा, वडील, आजोबा चुकून बोललो, वडील जरा बायकोने मुठीत दाबलेले होते. आणि बायकाच्या मुठीत बसलेला नवरा जगात 1 नंबरचा हलकट. तुम्हाला जरी प्रमाणपाठ नसले तरी मी तुम्हाला त्रास देत नाही. बायकोच्या अधीन असलेल्या व्यक्तीला दोही लोकी पतन आहे. इथं पतन आणि वरही पतन. हो, आणि त्या पोराचे वडील बायकोच्या अधीन होते, म्हणून नारद भेटायला जात नव्हते. नारदाला पत्र आलतं. हे मला असं मधातली मधात सांगायचं नाद आहे. कांद्याला पाणी भरता भरता गवत उपटायचं नाद, त्याच्यामुळे लांबत नाही. नाही ते इकडे काढायची गरज नव्हती. ते नवऱ्यावर सुटलं. ते काय उतारावून पाणी सुटल्यावर जिकडे वगळ भेटन तिकडे पळत राहतं. त्याला काय ताण. खिशात लय मोठे पैसे असल्यावर बाजार करायला भीतीच नसती. विठाला विठाला महाराज आमच्याकडे 5-4 पत्र फेकून दिले. शेवटी पत्र लिहिता लिहिता डोळ्यातलं पाणी पडलं. ते अक्षर मोडत होती. ते मोडक्या अक्षराचं पत्र आलं. नारदाच्या लक्षात आलं, आता सीमा झाली, आपल्याला जावं लागते. देवर्षी नारद म्हणजे भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व. भजनातलं 1 नंबरचं व्यक्तिमत्व भगवान शिवशंकर. भजनातलं 2 नंबरचं व्यक्तिमत्व नारद. भजनातलं 3 नंबरचं व्यक्तिमत्व तुंबर. हे भजनातली मुख्य लोक आहेत. पण 1 नंबरचे भगवान शिवशंकर. भजनी परंपरा तिथून आली. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि ते देवर्षी नारद त्या मुलाच्या वडिलाकडे गेले. त्या मुलाचं नाव आहे ध्रुव आणि बाबांचं नाव आहे उत्तानपाद. बायकोच्या अधीन असलेला व्यक्ती. लोटांगण घातलं. देवर्षी आमच्याकडे येण्यासाठी इतका विलंब लावला. देवर्षी नारद सांगतात, राजन, बाहिलेच्या अधीन असणाऱ्या माणसाकडे साधूने मनाने जाणे किंवा आमंत्रित केल्या जाणे साधूच्या तपाचा क्षय होत असतो. राजाच्या लक्षात आला, पण चुकतोय. राजा, तुम्ही दिव्य मुलाला मांडीवून ढकलून दिले पत्नीचं ऐकून. काय भजन केलं महाराज त्या मुलानं. नारदांसारखे सद्गुरू सापडले मधु नावाच्या अरण्यात. ध्रुवानी भजन केलं, विश्वाचा बाप जिंकला. राज्य केलं 36,000 वर्ष. नंतर वैकुंठाला निघाले. आणि ध्रुवाचं विमान ज्यावेळेला वैकुंठाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आलं, विमानातून खाली उतरले आणि यमधर्माने पूजा केली. पूजा केली यमधर्माने.
अगोदरचं राहिलं बरं, नंतर सांगतो तुटला आयुष्याचा तोरा. स्वर्गाची शेवटची पायरी कोणती याच्यावर सांगतोय. यमधर्माने पूजा केली आणि पूजा आटपल्याच्या नंतर ध्रुवांचं दर्शन घेतलं आणि यमधर्माने अशी मानवा केली. पार्षदांनी सांगितलं इथं पाय द्या स्वर्गात चला, कारण त्या पायरीवर पाय दिल्याशिवाय स्वर्गात जाताच येत नाही. आणि त्या पायरीवर पाय देण्यासाठी लय धमक लागती. यमाच्या डोक्यावर पाय देणं इतकी साधी गोष्ट आहे. ते का गोबी विकत घ्यायची काय बाजारातून, हा का कांदे विकत घ्यायचे 10-5 पोते. यम धर्माच्या डोक्यावर पाय देणं काय ताकद असेल महाराज. चला, त्याच्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. इकडे या साधून फेकल्याबरोबर शेवटच्या पायरीवर आलं. चला खाली. त्यांनी सांगितलं महाराजांना कोणी पाठवू दे, तुझी लायकी नाही स्वर्गात येण्याची. खाली सरकलं. बर खाली सरका होता आकाशाच्या पोकळीला सांगितलं लक्षात ठेव, याला खाली जर पाठवलं तर माझ्याची गाठ आहे. फेकलं होतं अधिकारी माणसानं. कोणी फेकलं होतं माहिती आहे? जगातला 1 नंबरचा तपस्वी, 1 नंबरचा. त्याच्यासारखी तपश्चर्या कोणाची मोठी नाही. एवढा मोठा महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे मुनिश्री विश्वामित्र. 1 नंबरचा. विश्वामित्रासारखं तपश्चर्या कोणीच केली नाही मला, तितकी खतर कोणीच नाही. आणि विश्वामित्र क्षत्रिय होते. क्षत्रिय होते. विश्वामित्राला महर्षी वशिष्ठ दरदर करायचे. पंढरीतल्या मालकाचे 7व्या अवतारातले गुरुवर्य, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे गुरुवर्य महर्षी वशिष्ठ दर 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 हलत होते. इतका तरारा होता विश्वामित्रांचा. विश्वामित्र एके दिवशी संध्याकाळीच रागाच्या भरात मत वशिष्ठाला मारण्यासाठी निघाले. हातात परशुच घातला. मारायचंच म्हणे आज संध्याकाळी माथार. पर्णकुटीच्या बाहेर असे बसले 2 जण, एकटे जण कुऱ्हाड घेऊन. अशी परशी कुऱ्हाड होती. आणि महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नी आश्रमात आहेत. खरं तर झोपायला पाहिजे होतं पण जागेच होते. गप्पा छप्पा चालू होत्या. विश्वामित्राच्या लक्षात आलं झोपी गेल्यावर आपण झोपीत मारू, उद्याची टकटकच संपून टाकू. पण काय महात्म्याची पत्नी होती. वशिष्ठांच्या धर्मपत्नीने विचारलं प्रभू, स्वामी, मालक, प्राणनाथा, काय शब्द येतो गोड. असं जर बायका नवऱ्याला बोलल्या तर 4-4 वर्ष नवरे जास्त जगतील. प्राणनाथा, स्वामी, धनी, मालक. धनी तर एकही बाई म्हणी नव्हती. तिच्या जिबीला येडिंग झाली का काय झाली काय माहिती. तुळशीला पाणी घालत्यान, महादेवाला बेल वाहत्यान, पांडुरंगाला मंजुळा वाहत्यान आणि नवऱ्याला धनी म्हणत नाहीत. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही आणि तुम्हाला गुण नाही. काय नाही. महाराज बलीनं खपक्या पाकिट देणं, त्याला श्रीमंत करणं. आपण असेच झाडावरले पाखरं, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर. सोयाबीनवरच्या आळ्या खाय, कशावरल्या आळ्या खाय, आमच्यावरल्या फुलावरल्या आळ्या खाय. हीच आपली अवस्था. प्राणनाथा काय ग एक विचारू. पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण. या पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशातला तपस्वी कोण. एक सात्विक पत्नी आपल्या सदाचारी पुण्यशील पतीला विचारते. तोंडातून वाक्य काय पडलं. रे या जगातला 1 नंबरचा तपस्वी महर्षी विश्वामित्र आहेत. मारायला आलेला साधू महाराज हातातल्या फरशीचं पाणी झालं. पाणी उजव्या हातावर घेतलं आणि तितक्या रात्री मध्यरात्री संकल्प सोडला, आपण ब्रह्मऋषी होताल. आणि महर्षी वशिष्ठांचा आशीर्वाद, महर्षी विश्वामित्रांचा आशीर्वाद, वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. ब्रह्मऋषी झाले. आणि वशिष्ठाच्या डोळ्यातलं पाणी हातात घेऊन वशिष्ठांनी आशीर्वाद दिला, आपण राजर्षी होताल. पण विश्वातले राजऋषी कोण आहेत तर विश्वामित्र. जगातला 1 नंबरचा तपस्वी. आणि अशा तपस्व्याने एका माणसाला वरी फेकलं स्वर्गात जाण्यासाठी. पण यम धर्माची पायरी वरी जाऊ देत नव्हते. हल तू मध्ये येण्याच्या लायकीचं नाही. ते तिथून बोंबललं, महाराज मला वरी येऊ देत नाहीत, थांब, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग आणि दुसरी सृष्टी तयार केली. काय ताकद असेल महाराज या लोकांची, काय अधिकार असेल या लोकांचा. दुसरा स्वर्ग तयार करायची ताकद. पण लक्षात ठेवा आता आहेत काय लोक, याही लोकांना इथं थांबता आलं नाही. म्हणून मालक, मंगळवेढ्याचे मालक पहिल्याकडे. किती मोठी लोक असतील सज्जनो, कल्पना करा. आपलं भजन यांच्या कोण्या पाच संघाला पुरल.
आपण केलेली साधना, आपण केलेले हे परमार्थातले जे बिंब किती किती पुरतील त्यांच्याकरता? किती टोकाची लोक आहेत महाराज, काय अधिकार या लोकांचा? या लोकांना सुद्धा यह लोकात थांबता आलं नाही, मृत्यू लोकात त्यांना जावं लागलं, त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. तुमची आमची तुटेल काय नवलाची गोष्ट आहे. स्वर्गीय गोविंद बापूंची तुटली, स्वर्गीय सौभाग्यवती सुशीला माईंची तुटली. महाराज हा निसर्गाचा नियम आहे, नाही थांबतायत या लोकांमध्ये. या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. वेळ संपल्याच्या नंतर जावं लागतंय. बरोबर वेळेत कीर्तन सोडेन, 1 मिनिट भर अलीकडे सोडणार नाही, 1 मिनिट भर पुढे जाणार नाही. ताण घेऊ नका, वेळेत सुरू झालंय. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय. एक जण म्हणे, महाराज माझ्या 22 वर्षापासून आतापर्यंत मी 100 पोते साखर गाळली, म्हणजे 100 पोते साखरेची नुकती केली. साखर जर 100 पोते असेल तर हरभऱ्याची डाळ 50 पोते, दुप्पट लागतील साखर. मग त्याच्यासाठी गहू किती असतील, भाज्या किती असतील, तेल किती असेल, तूप किती असेल, किती खर्च केला त्यानं. एवढं मोठं अन्नदान केलं मी, तरी माझे वडील गेले. म्हणलं जाणारच आहेत, त्याबद्दल काही विषय नाही, जावं लागेल तुला, तुझ्या बाबाला जावं लागेल, तुला पण जावं लागेल. नाही थांबतायत. एक पुरावा आहे का, काल परवा एका महान संतांची पुण्यतिथी झाली, ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचीच पुण्यतिथी. मंगळवेढ्याचे मालक काल त्यांच्या दरबारातच रात्रीचं कीर्तन होतं. मेहुणा राजाला, ज्याला पुराणातलं नाव आहे मेहुणपूर, या मेहुणा राजाला चोखोबाराय 6 वेळेस गेलते. बुलढाणा जिल्ह्यात सोलापूरहून मंगळवेढ्याहून 6 वेळेस. मेहुणपूर नाव आहे त्या ठिकाणाचं, जुनं नाव. तिथे चोखोबारायच्या बहीण देल त्या निर्मळा नावाच्या. हो, ते कीर्तन करून घरी गेलो. मग ह्या आता नवीन झालेल्या चांगल्या रोडून येता आलं लवकर पहाटे. त्या महात्म्याची पुण्यतिथी काल परवा झाली. 100 पोतेवाल्यांनी काय डोकं लावायचं एक पुराण सांगतो तुम्हाला, ऐका. आपण फार काही जीव घातलं तर मरक्या लोकांना जीव घालू, आमर लोकांना जीव घालायची आपल्यात ताकद आहे का? ते आपलं खातेत का? आमर कशाला बसन आपल्या चपात्या खाला आणि भाकरी खाला, कशाला आपला भात आणि वरण खायला आमर? पण आमर लोकांना जीव घालायचं काम एका व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री चोखोबाराय. अधिकार किती मोठा असेल महाराज. आमर लोकांचं खाद्य बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, गव्हाच्या भाकरी ह्या नाही. आमर लोकांचं खाद्य अमृत. अमृत आहे. किरोबा महाराज अमृत खराब झालं. हे अमृत खराब झाल्याच्या नंतर याला शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. 124, 123 कोणालाही करता येते. 24वा करण्यासाठी मुलगी लागती. तो यज्ञ मुलीच्या लग्नात होत असतो. काळजी करू नका, जरी मुलगी नसेल तर भाचीचं लग्न करायचं. पर्याय आहेत ना, आहेत त्याच्यासाठी पर्याय आहेत. आपल्या संप्रदायात रस्ते भरपूर आहेत चांगल्या मार्गाने जाण्यासाठी. 124 इंद्राला जयंतीचं लग्न करावं लागलं, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. शेवटी इंद्राला 2 लोकांकडनं सहाय्य मिळालं. त्याच्यापैकी एक भजने होते, नारद होते, आणि अजून एक साधू होते. त्या साधूचं नाव घरी गेल्यावर पा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकट्या घेतल्या नाही पाहिजे, घाम येत असतो. त्याच्यामुळे ही गोळी नंतर पहा. या 2 साधूने इंद्राला सांगितलं, तुम्ही किती यज्ञ केले तरी अमृत तुमचं शुद्ध होत नाही. बरं, यज्ञाचे मंत्र म्हणण्यासाठी कोण असतील तिथं? तुमच्या माझ्यासारखे का? लटबाई लटन कष्ट सुट तुमच्या माझ्यासारखे? रान्नाच्या काठावानी जाड जिबीवाले नाही. स्वस्ती स्त्रियेचे लोक होते महाराज. ज्या स्वस्ती स्त्रियेच्या लोकांची जीभ रंभा पत्र येऊन जीवाहा. रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी पातळ ज्यांची जीभ आहे, अशी पाणिनीची सुक्त म्हणाला. सदे सदा जजो निर्जलो जज्ञिरे सर्वव्यमिद्यो कृतंजना
भैर्व्याप्ती सर्वा मुष्टी सर्वत्योजये तंदुलाभय स्थितार जवायो जवाग्रो तिळाग्रो यत् अक्षितः सर्वस्थितायां रक्तचंदनो सर्वास्थितो गंगोदक भवाः ये त्वारजितो धवला सर्वा निर्भोजायं तुलसी मंजिरिया यस्सर्वास्थितो रक्तपुष्पाम्बवस्थितो पिंडाभजायो यच्चंदने सर्वस्थितो स्नानतर्पहोइत्या दर्भासने भयस्थिता यत्पुण्यकालाय या 10व्याच्या दिवशी मंत्र म्हणत असते ते 10व्याला वर्ष श्राद्धाला पुण्यतिथीला असे मंत्र म्हणत असते मी आता म्हणत नाही 27 वर्षापूर्वी डाटा झालतं मेमरी कार्डात हे डिलीट होत नाही ना मोबाईल चांगला आहे ना तुमच्या मोबाईल मधलं काही डिलीट होतं ते जाऊन ते जाऊ जातं आपला ओरिजिनल मोबाईल याच्यामध्ये घाण येत नाही आणि याच्यातलं चांगलं कोणाला जात नाही याचा तुमच्याकडे पैसे आहेत त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे बी कमी नाहीत मी सोन्याची माळ घालीन मोबाईलची पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता लोक लुगडं घातलं ना आता कशाला गाऊन घालायचं म्हातारपणी जाऊ दे अशी पाणिनीची सुक्त म्हणणारे स्वस्ती स्त्रीचे लोक होते आळंदीतल्या मालकांनी वर्णन केलं स्वस्ती स्त्रीचे लोकांचं काय काय वैभव 124 यज्ञ केले अमृतातली दुर्गंधी गेलीच नाही बेजार आहेत अमर लोक स्वर्गातले अमर आहेत ते पुण्य संपल्याशिवाय खाली येता येत नाही त्यांना खातील काय राजाला चावून खाची आली राजा 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 अमृत बेजार इंद्र घामा ते ज्याची लेकरं असतील त्याला समजून सांगा दटू नका दटवायला जमन लेकरायला आपले देव कमी पडल्यावर फिरायला बोकडे कापायलेत लेकरं होण्यासाठी पण इतक्या कष्टान झालेल्या लेकराला दटिल्यावर हानतेन ना त्याचे मायबाप गिरगाव करायलाच हो म्हणून दटू नका फक्त बोलू देऊ नका घंटाक्स विटेवरचे मालक खाली आले आणि तुकोबारायला विचारलं मला असं वाटतं त्यावेळेला बऱ्यापैकी संत विटेवरच्या मालकाच्या पुढे बसली असावी महाराज ही लोक मागत नव्हती हो कधी मागावं काय मागावं कोणी मागावं किती मागावं कशा करता मागावं हे ज्याला कळतंय त्यांना संत म्हणतात मागणी कळत नाही त्यांना माणसं म्हणतात आणि मुद्दाम मागायला लावतो त्याला देव म्हणतात देव मागायलाच लावतो आणि याच्या मागणीतून जे वाचतेत का ते संत असतात ही बऱ्यापैकी संत विटेवरच्या मालकाच्या पुढे बसलेली आहेत आणि देवाला असं वाटत होतं यांनी काहीतरी मागावा त्यांच्या मुखाकडे बघत होता मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ विटेवरच्या मालकानं सांगितलं तुकोबर आहे आवाज तुमचं घर एकदम साधं आहे तुम्हाला एखादं घर देऊ का नकोय एखादं पद देऊ का तेही नकोय अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा पदाच्या बाबतीत खालचे पद तर कवा जातील कवा त्याचे तंगडे मोडतील त्या खुर्च्याच्या त्याचा काही भरोसाच नाही ना कारण यायला वर नेऊन घालणाऱ्या याचाच भरोसा नाही कोणाचे बटन दाबतील सकाळी एकाची खिचडी खातील दुपारा एखाद्याचं जेवतील संध्याकाळी एकाचं पेतेन पाणी आणि दणका चौथ्यालाच आणतील बनलं पाचव्याचीच घेतील काही भरोसा नाही ना मग खालचे पद तर नाही सत्य लोकाचं पद देऊ केलं पण मालक म्हणले त्या पदावर जो बसलाय का त्यालाही नैतिकता सांभाळता आली नाही ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी कशाला देतो देवा बर ही माही लहानपणी असंच पडत आहे कोणी बी मोठा झाल्यावर नीट राय विठाला विठाला बरे आतापासून वळण लागलं तर वाकण
म्हणले महाराज घरदार काही नकोय, कशाला घर देतोय. एक जणांना मला वास्तू शांतीच्या कीर्तनाला नेलतं. चांगलं घर होतं त्याचं, 2-2.5 कोटी रुपयाचं. पैसे कुठून आणले होते मला ते माहित नाही, पण घरात गेल्यावर कळालं हे 1 नंबरचा डाकू होता म्हणून. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशाच्या भिंती सांगत असतात. हो, मिस्त्रीचे पैसे बुडिले, लोखंडावाल्याचे दिले नाही, खडीवाल्याचे दिले नाही, सिमिटावाल्यालाही चपका हाणला, इंजिनियरला तो बोलूच देईन गेला. त्या भिंती असं बसल्या बसल्या मसन वाट्यावानी होतो काही काहीच्या घरात बसल्या, असं समजायचं यानं चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन आहे. पण आता कसं असतंय, मी बावल्यावर घोड्यावर बसल्यामुळं जास्त बोलता येत नाही. तिकडे घेऊन जा लेकरायला. कशा तुमचंही कीर्तन जातंय, शेजाऱ्याचं जातं, लेकरू येईन ते विठाला विठाला काही काही गोष्टी सांभाळाव्या लागतात आपल्याला. नाही सांभाळावं तर कोण दुखाला येईल. जे घोड्यावर बसले नाही ते गोड बोलायलेत, त्याला पण कळना आपण किती कमवावा. पैशाचा लोभ सुटला नाही कोणाला. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. किंवा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया आणि भस्मदंड छाया तरुवराची. आवडत नाही असं माणूस का, मग विरोधात नाही जाता येत. कीर्तन वगैरे झालं, घर पत्रिकेवरच फोटो गिटो होता, चांगलं घर होतं, मस्त घर आहे. ते म्हणे महाराज चला न घरी. मी म्हणलं राहू द्या ना, आता निघतो आम्ही. नाही वा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे आमचे पाय इतके येडपट आहेत, घरचं खाईन तन कशाला आगावपणा करायला तू. पण नादास तू, चला आमच्या घराला संदीप बाप पाय लागू द्या. गेलो आम्ही, गेलो पायला. त्याच मजला चांगलं घर होतं, बुटाडो ठेवायला 2.25 लाखाची अलमारी होती अशी पुढच्या तोंडाला पोर्च पशी. हो, झोपून आंघोळ करायचं, बसून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं. शास्त्री बुवा चट होतं ते. चांदीच्या थुट्या होत्या. काय आपलं काय पोटात डबा उठायला काय घेणे आपल्याला त्याच्याशी. मस्त घर होतं, पण तुळशी वृंदावन नव्हतं. त्याच्या भावाच्या दारात होतं तुळशी वृंदावन, पण तुळशीला खेटून बोकड्या बांधला होता. त्यानं तुळस उबदारूच नव्हती दिली. आहा काय बापा, असं घर मस्त उग. वरचा मजला, त्याच्या वरचा. म्हणले छताव चला, तर मी म्हणला हो मा बॉईल जन खराब आहे, त्या अपघातात हे हाड जरसं फलसलेले, ते गॅप हे का भरो तू काय माहित. बरंच टाकलंय मी त्याच्यात, पण बरं नाही. लय तुरी कापस गंजा होतेत मला, कोणत्या गॅपान भरते काय माहिती. या असं बी पुन्हा लय म्हटय तुम्ही दिलेलं बी. खरं बोललं पाहिजे माणसानं, कशाला खोट. अहो गावरान तूप खाल्ल्यावर कशाला म्हणायचं कुटके खाल्ले, मेलीन मसड पहाटच. लबाड नाही बोललं पाहिजे माणसानं. चांगले ते नाही नाही महाराज चलन. वरी गेल्यावर म्हणलं बापरे काय तुमचं मोठं घर आहे वा, इथून तर बीड दिसतंय, तुम्ही रावणाला ओव्हरटेक केलं. हो म्हणे महाराज, हो चांगलं घर आहे तुमच्या आशीर्वादानं. म्हणलं मग आशीर्वादानं तुला व्हाले, मी पत्रात आहे. आगाव धंदा नको आहे का नाही. नाही पत्रात नाही, येरी म्हणायला लागलो. नाही बापा पडन घर ते चांगलं आहे, मला पण मस्त आहे. मालकान पाईप द्यायलाय मला पैशाचा, काउंट आहे जाते करत. पंढरपुरातल्या मालकान. खाली आल्यावर बुक्का लावायचा राहिला होता. ते म्हणे महाराज घर कस काय. म्हणलं अतिउत्तम आहे. महाराज सांगा ना घर कस काय. म्हणलं फारच छान आहे. पुन्हा म्हणला घर कस काय. म्हणलं खूप चांगलं आहे. अर्थ तिन्हीचा काय झाला एकच. मग त्यानं बुक्का वगैरे लावला. होते असे तुमच्यासारखे संघ.
साईराज बुक्का लावल्याच्या नंतर मग म्हणला महाराज घर कस काय? घरात 2 चुका आहेत. कोण म्हणतंय? मी म्हणतो. मी म्हणतोय. काय बोलता म्हणे कीर्तन महाराज तुम्हाला काय कळतंय का? म्हणलं मला कळतंय म्हणूनच कीर्तनाला बदलच ना नालाय का तो. काय राव हे कुठं बोलणं झालं का? आणि माझ्या घरात 2 चुका, समुद्राची रेती. म्हणलं स्वर्गातून आण रे, पण घरात 2 चुका आहे. कोणती चूक? तो असताना घर पडल 1 चूक, भूकंपात पडल, अतिवृष्टीत पडल, मर्यादा संपल्यावर पडल. आणि दुसरी चूक तुला घरातून बाहेर काढतील. कोण म्हणतंय? म्या म्हणलं मेल्यावर छताव जाळीत नसतेत रे, घराच्या बाहेरच फुकीत असतेत ना. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. स्वजाना गोत्रदाईचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. आईचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. घरात ठुत नाहीत त्याला बाहेर काढते. माणिक न लगे हे नाच पावणार आहे. कशाला देता देवा करे मला? रात्रंदिवस तुम्ही माझ्या चित्तात राहावा, याच्या व्यतिरिक्त देऊ नका. फायदा काय? फायदा महाराज एका वारकऱ्याची परिस्थिती इतकी नाजूक होती, भारतात तितकी नाजूक परिस्थिती कोणाचीच नाही. बाकीच्या देशाचं कशाला इचकू फुकट कळण शेंडी वळवळ, आपलं आपण बघायचं आहे का नाही? आणि आपलं तोंड तरी तितकं आहे का? तितकं इचकायला काय गरज आहे? काय आगावपणा? या भारत देशामध्ये एका वारकऱ्याची जितकी गरिबी होती, आता तितकी गरिबी कोणाची नाही. किती गरिबी? संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचे 11 वाजले, आणि रात्रीच्या 11 वाजता लेकरांनी सांगितलं, आई बाबा काही जेवायला आहे का? वडिलांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं, लक्ष्मी जी काय आहे का लेकरायला? नाही मालक. स्वतः उठले, स्वयंपाक घरात एक गाडगं होतं, त्या गाडग्यात हात घातला, त्याच्यात मिठाचा खडा सापडला. हे आता मीठ वापरायलेत बारकाले. इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्याच्या लहानपणी तेच मीठ होते, खडे. हो, वाळूच्या खड्यावानी खडे मीठ. आता नमुन्याचे मीठ, म्हणून तर नमुन्याच्या बिमाऱ्या. जितकं चाळून खातान तितक्या चाळून बिमाऱ्या आल्यात. काय साधं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या, घरच्या शेतातलं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या. हो, तराचं खाले, तराच्या बिमाऱ्या. आयुष्यात ज्याची नाव ऐकली नव्हती त्या बिमाऱ्या. मिठाचा खडा घेतला, एका लोटक्यात पाणी घेतलं, त्या पाण्यात खडा बुडवला, आणि तो खडा असा ओठावून फिरीला लेकरायच्या. आवाज कडक करा, कडक कडक कडक. त्या मिठाच्या खड्याचं खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. सांगा पवार गुरुजी, इतकी गरिबी आहे का भारतात कोणाची? महाराज होय डॉक्टर साहेब, इतकी गरिबी असेल? नाही. त्या परिस्थितीत रात्र जागून पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत रात्र काढायची. झोपच येत नव्हती, झोप येत नव्हती. रात्र 3री आहे. या 3ऱ्या रात्री पत्नीनं सांगितलं, मालक झोप तर येत नाही, पण अंग खाली टाकल्याबरोबर पाठीतून पोटातून वेदना होतात, काय करावं?
धोत्राचा दुमाला फाडला, पट्टी फाडली 2 बोटाची धोत्राची, तिला पिळा घातला आणि बायकोकडे ते पिळा घातलेली पट्टी दिली आणि सांगितलं, लक्ष्मी पोट आवळ, पोट आवळ ग, वेदना संपत्ती. जीनच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल, आपल्या जुन्या बाप दाद्याच्या छातीला कान लावून विचारा, या लोकांनी 1 टायमाच्या भाकरी कमी खाऊन पोट आवळून कमीलय. ही ती पद्धत होती, पोट आवळून कमीने भूक थांबवणे. काय परिस्थिती असेल. भजन नाही बंद केलं. भाऊ किती श्रीमंत होता सांगू त्या वारकऱ्याचा. त्या वारकऱ्याच्या भावाच्या पत्नीची साडी जर आत्ता असती, आत्ता, तर 2.5-3 किलो सोनं त्या साडीत आलं असतं. तिला सुप्त जय हिरे होते, जर होता सोन्याचा. एवढ्या श्रीमंत त्या भावाची परिस्थिती. पण परिणाम सांगू, या वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. तो राजा पैशावाला होता आणि म्हणून त्या राजाची स्तुती केल्यामुळे जेवढं देता येईल तेवढं द्रव्य देत होता. ऐश्वर्यात जीवन जगत होता. कालांतरानं ह्यो राजा मेला. त्याचं लुटलं आणि त्या राजाला सांभाळणाऱ्याचं लुटलं. आता हा माणूस आणि याची पत्नी जगदंबेच्या मंदिरात ताट घेऊन जोगवा मागायला बसले. कोण चित्तात होता? राजा. कोणाचं आवडीनं गुण गात होते? पैशावाल्याचं. म्हणून या परिस्थितीतून या परिस्थितीत आले. एक वाक्य सांगू या वरातलं, जुन्या माणसाची मत आहे. ज्या पायरीवर गेलं देवानं त्याच पायरीवर ठेवा, अन्यथा त्या पायरीवर गेल्यावर मरण यावा, पण खालच्या पायरीवर येण्याची वेळ येऊ नये. मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी अवकळायची, मरण भले परी अवकळायची. संसाराचा धाक निरंतर माझी, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची. गोड पुरावा बापू. वा वा वा. वापस येऊ देऊ नी बरं, येऊ देऊ नी, त्याच्यापेक्षा मरण बरं. एवढ्या मोठ्या आयुष्यात राहिलेली पती पत्नी जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागायची वेळ आली. आणि ज्या भावाला लेकरायला भूक लागल्याच्या नंतर मिठाचा खडा पाण्यात बुडीत होते, त्या भावाला ह्या भावानं सांगावा, दादा ऐक रे, काय त्या पंढरपुरातल्याच भजन करू, तू आमच्या राजाकडे चल ना तू. भावानं सांगितलं, बाळा भाकरी वाचून मेलो तरी हरकत नाही, पण तुझ्या राजाचं वर्णन करणार नाही. ऐका पंडित जना, ऐका पंडित जन, तुमचे वंदे तो चरणा, तुमचे वंदे तो चरणा. नका करो नरस्तुती माझी परिसावी विनंती, नका करो नरस्तुती माझी परिसावी विनंती, माझी परिसावी विनंती. काय वाक्य मालकाचं? ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू भंगिऱ्याची स्तुती माझी परिसावी विनंती. स्तवनियान केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, स्तवनियान केला आयुष्याचा मातेरा, स्तवनियान केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा. स्तवनी आणणारा, केला आयुष्याचा मातेरा,
निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका विठ्ठला वाचून या. बाबांनी सांगितलं बाळा मरण स्वीकारीन, नाही चोंभाळणार पैशावाल्याला. काय पंढरपुरातला मालक चित्तात ठेवण्यात निलेश बुवा ताकद. अरे पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून हुंडा भरपूर आला. हुंडा घेत नव्हतं मनान द्याला. या अधिकारी इथं पुढंच यायच्या देखता कशावर हुंड्यावर बोलायचं आहे का नाही, आगाऊपणा व्हायचा ना ते आता मग हेच आहेत काय काय. मनी देलता सासरवाडीतून मनी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. काय दिलो सासरवाडीतून. देवाच्या दर्शनाला चाललो मी जाईराज. दर्शनाला जाता जाता महाराज या नाश्त्याला, मला वाटते नेरील नाश्ता म्हणतात का. आपल्याला काय इंग्रजी कळती, शिक्षण 7वी आणि काय ज्ञान नाही ना, पण ते नाश्ता म्हणल्यावर लक्षात आलं टप्पू हाणायला बनली. आपल्याला साधं गावठी कळत आणि कुठं ऐका नाही. हो ना. येतो म्हणलं दर्शन करून गेलो तर शेवयाचा भात होता. शेवया कळत आहेत ना, लांबटे बोटुळे शेवया. शेवया बारीक होत्या अशा डोक्याच्या केसावानी. ह्या का सगळ्या येतात का. काही काहीच्या शेवया म्हणजे मायकाच्या दांड्या. त्या चमच्यान कुठं का धरूनच खाचा बोटुळा. त्याला सुगरणपणा लागत असतो, ते कोणाला येत असतं का. ते शेवयाचा भात, त्याच्यावर गावरान तूप महाराज, दूध होतं. शेवयाच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण भात नाही. अरे मोहन बुवा मी रोज 2 गावचं खातो म्हणून मला कळत आहे. तुम्ही घरचंच खाल्ल्यावर काय लक्षात येईल. रोज 2 गावचं खातो. 4229 गाव आहे महाराष्ट्रातलं, एकदा गेलेलं. तुमचं गाव लय 2-4 वर्षापूर्वी पाहिले अण्णा. कमी गाव पाहिले असतील, कमी किती काय किती कुठलं खाल्लंय. हो, पण ते खाऊन भजन केलंय म्हणून पोट नाही फुटलं गुरुजी. हो, नाही खाऊन भजन नाही केलं मग कोणी निघत ते. हो, इकून गोळा होय तिकून गोळा होय, मग कापावत लागते ते गोळ्या असे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या दरबारात ज्यांनी मधुकरी खाऊन गाथाण्याने शरी वाचिली का, त्याच बरं. झोपलेले अवघड काम महाराज. हो, यम असा हाणणार, यमाल पण कळणार नाही याच्या कुठं कुठं रट्टे द्यावा. मी म्हणलं बाई काय शेवयाचा भात आहे. महाराज यायच्या माईला येतात का. माईन दिल्यात शेवया. आता तिला माहीतच नाही ह्यो गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. लगेच म्हणलं बाई भजे पण काय नरम आहेत. हा, तिकूनच लाखाचं पीठ आणलंय. लाख जीनच्या पॅन्टीवाल्याला नाहीत कळत, उगा हसू नका. हे ज्याला कळत नाही ते 2दा हसत आहेत बहिऱ्या माणसावानी. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. लाखाचं बेसन तिकूनच आणलंय. मला राहच न गेलं. मी आणलं बाई एक बोलू का. तुमच्या माईनं बोटुळे दिले, लाखाचं पीठ दिलं, पण हे 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे. कळालं ना. वायर लूज कायला उशिरा कळालं. बोटुळे दिलेत, लाखाचं पीठ दिलंय, 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे गावाच्या कडीला. पण याच्या माईनं तुला आयुष्यभर सांभाळणारा दिलाय, याचं ध्यान ठेवून जरस. कपाळाचा मालक दिलाय त्याच्या माईनं, जरस सासूला